जाऊया आपण मैदानाकडे. या ठिकाणी सामना सुरू होतोय. पहिला चेंडू यावेळी मात्र खेळण्याचा प्रयत्न आपण पाहायला मिळाला. उजवेष्टीच्या जवळ चेंडू यष्टीच्या हातामध्ये मिसळतोय. निघावची सांगता फलंदाज सागर पाटील आणि मंदार म्हात्रे ही जोडी मैदानामध्ये. तर पहिले षटक घेऊन गोलंदाज यावेळी काय नाव संकल्प म्हात्रे कुलाबा किल्ला एन करून गोलसाठी सज्ज आहे. नाणेफेक जिंकली होती ती अक्षय हॉटेल दोन चेंडू या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण पत्करलं. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतात. पंच आमच्याकडे वळतात, जमिनीला हात समांतर करतात. हा चेंडू मात्र खराब असल्याचा इशारा येतोय आणि अर्थातच धावपलका देखणी वाढवते. एक धावपलकर आले. शॉट थर्डमॅन इथे तैनात केले गेले. एक शॉट पॉईंट शॉट गली आणि एक अर्थात डीप एक्स्ट्रा टूर आणि मिड ऑफ योजना ऑफसाईडला असताना पुढचा चेंडू यावेळी मात्र ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. सेली मिडॉनवरून चेंडू येतोय तोपर्यंत कोणती धाव येत नाही. निर्धाव चेंडू सांगतात. संकल्प मात्र गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना संकल्प कुठला आहे संकल्प मात्र बालवीर हसुरेचा हा खेळाडू. या बालवीर हसुरेच्या मैदानामध्ये अनेक क्रिकेट स्पर्धा तुम्हाला नेहमी पाहायला मिळतात. उडीया मैदानाकडे या हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला मात्र मिड ऑफला चेंडू आपण पाहतात आणि इथे मात्र शक्यशक चेंडू येतो आणि तिसऱ्या पंचांकडे इथे मागणी केली. इथे मात्र उंची पाहिली जाईल आणि त्यानंतर निर्णय येईल. तर तिसऱ्या पंचांना विनंती आहे त्याला लगेच आपण यायचं स्क्रीनच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. दिगोडीचा 12वा खेळू नाही आला. 12वा खेळू त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं ऑब्जेक्शन त्यांनी 12 त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं. देऊ देऊ त्यांनी घेतलं ऑब्जेक्शन आम्हाला माहिती घोषित करू. तर तिसरे पंच या ठिकाणी स्क्रीनच्या माध्यमातून पाहतील आणि ही खरी चांगली सुविधा पंचांना देखील आपल्याला पाहायला मिळाली. कोणत्याही संघावर अन्याय होऊ नये यासाठी अर्थात आयोजकांच्या माध्यमातून निश्चितच संकल्पना पाहायला मिळाली. आणि दिघोडी संघाचा 12वा खेळू अजूनही इथे आमच्या समालोचक कक्षामध्ये आलेला नाही. समोरच्या टीमने मात्र ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. चला 12वा खेळू या प्लीज. दिघोडी संघ नाही तर पाहूया पंचांचा निर्णय या ठिकाणी येईल. काय होतं सर काय झालं नो बॉल म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलंय आणि 1+1 असं 2 धावांचं योगदान इथे मिळेल. धावपलकात वाढ होते. धावपलकात धावांनी पोहोचले त्या तब्बल बिनबाद 3 धावा धावपलकर आल्या त्या प्रथम फलकाचा धर्मवीर ग्रुप दिघोडी संघाची. चला 12वा खेळाडू अजून आलेली तुम्हाला रिक्वेस्ट आहे. प्रत्येक संघाला विनंती आम्ही करत आहोत की तुमचा 12वा खेळाडू इथे असणं आवश्यक आहे याची नोंद घ्या. वळ आपण मैदानाकडे आणि पुढचा चेंडू मात्र फ्री हिट. डावकर फंड समोर आहे. नाही सांगितलं नाही सांगितलं. तर जाऊया आपण मैदानाकडे. ये संपाय कंटिन्यू. मोठा रनअप पंचांच्या उजवीकडून या ठिकाणी जवळपास 15 ते 16 पॉईंटचा रनअप आपण पाहत आहे संकल्प म्हात्रेचा. डावखोऱ्यासाठी यावेळी मात्र बॅटच्या पट्ट्यात घेतलं. चेंडूला फिरकावून दिलंय. लेफ्ट एज शॉट. इथे मात्र चेंडू थांबवत नाही आणि पाहूया पंचांच्या हात उंच येतो एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावांचं योगदान मिळतं ते यावेळी फलंदाज मंदार म्हात्रेला षटकारने आपलं खातं उघडलंय आणि धावपलकर धावा या फ्री हिटवर मिळालं योगदान. खरं तर क्रिकेटमध्ये 10 प्रकारे खेळाडू बाद होतात. याच्यामध्ये नो बॉलवर मात्र फक्त धावची चेरुपणी फलंदाज बाद होतो. त्याचा फायदा घेतला मंदार म्हात्रेने. अकुटपा चेंडू होता. या चेंडूला सरळ भिरकावून लेफ्ट शॉट ज्याला म्हणलं जातं लॉंगरनं आलेला एक उंच फटका षटकार 6 धावा. पहिला चेंडू निर्धाव. दुसरा चेंडू या ठिकाणी पाहतात. दरम्यान पुढच्या चेंडूसाठी या ठिकाणी मात्र षटकार आला आणि त्यानंतर चेंडूला कट करण्याच्या प्रयत्नामध्ये यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि हा पहिला फलंदाज या ठिकाणी SP भारगेलन अलिबाग या अर्थातच धर्मवीर दिघोडी या संघाचा पहिला फलंदाज मैदानातून गमावतो. बाद होतो फलंदाज या ठिकाणी मंदार म्हात्रे ज्यांनी 2 चेंडूमध्ये 6 धावांचे योगदान दिलं. 2 चेंडूमध्ये 6 धावांचं योगदान दिलं. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी आपण पाहतात संकल्प म्हात्रे. नवीन फलंदाज. चला लगेच आपण यायचंय मैदानामध्ये. या
षटकात एक आपण नो बॉल देखील पाहायला मिळेल. मगाशी मी समालोचन करता म्हणालो होतो की नो बॉलचा इशारा जेव्हा येतो तो कपिल देव निखंज यांची आठवण होते. 17 वर्ष ज्यांनी क्रिकेट खेळलं पण कधीही नो बॉल फेकलं नाही. 5 असे खेळाडू होऊन गेले ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधीही नो बॉल फेकले नाही, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचे डेनिस लिली, पाकिस्तानचे अर्थात इम्रान खान यांचं देखील नाव येतं. हे देखील योगदान आपल्याला पाहायला मिळालं. तर मैदानाकडे आपण पाहतो नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानात येईल शुभम गावण. कुठला आहे शुभम गावण? दिघोडी गावाचा रहिवासी. खरं तर मगाशी ॲडव्होकेट संदीप जगत सरांनी समालोचनात सांगितलं होतं की रायगड प्रीमियर लीग 5 लाखाची क्रिकेट स्पर्धा अलिबागने जिंकलं 4 वर्षानंतर. खरं तर आपलं स्वप्न साकार झालं. पंकज जाधव आणि त्याच्या सहकार्याने दिले योगदान आणि तोच संघ आपल्याला अर्थातच पुढच्या गटामध्ये पाहायला देखील मिळणार आहे. हे देखील योगदान पाहायला मिळतं. हे क्रिकेट आणि त्यामुळे खरं तर क्रिकेटवर निश्चित साम्राज्य निर्माण केलंय ते अलिबागने रायगडमध्ये. वळी आपण मैदानाकडे 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहता शुभम गावण. दिघोडी गावाचा रहिवासी असणारा यशस्वी गोलंदाज मात्र संकल्प म्हात्रे आपल्या बॉलिंग मार्कवर. यष्टीच्या खूप पाठीमागे असताना यावेळी मात्र चांगला चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू इथे आतमध्ये टाकला होता. पंचांकडे दाद मागितली गेली. यॉर्कर म्हणल्यानंतर अर्थात प्रत्येक गोलंदाजाचा अर्थातच एक ब्रह्मास्त्र ज्याला म्हणतात आणि हे ब्रह्मास्त्राच्या माध्यमामध्ये भारतीय संघाचा विचार केला तर जहीर खान ज्याने खऱ्या अर्थाने 6 चेंडूमध्ये 3 चेंडू ते नेहमी यॉर्कर फेकायचे यशस्वी देखील ठरले. हा यॉर्कर या ठिकाणी चेंडू मग खोदून काढण्याचा प्रयत्न केला. कोणती इथे मात्र निश्चितच यशस्वी मिळाली नाही. वळी आपण मैदानाकडे पुढील चेंडूसाठी. पुढचा चेंडू बॅकफुटवर गेला. चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला हवेमध्ये. पहिल्या प्रयत्नात झेल सुटला. प्रयत्न चांगला होता मात्र दुसऱ्या प्रयत्नात जमीनला दान. चेंडू दिला तो अर्थातच यावेळी बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 1 धावेचे योगदान आणि 1 धावेच्या माध्यमातून शुभम गावणे यांनी 2 चेंडूचा सामना केला आणि 1 धावेचे योगदान दिलं. षटक आपण पाहिलं संकल्प म्हात्रेचं या षटकामध्ये तब्बल 10 धावपलकावर आल्या त्या 10. खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये लेदर क्रिकेटमध्ये 10 धावा येणारा गोलंदाज चांगला गोलंदाज मात्र टेनिस विषयाचा विचार केला तर मध्ये 7 धावा देणारा गोलंदाज चांगला गोलंदाज मला थोडंसं मागडा गोलंदाज ठरतोय तो अक्षय हॉटेल इलेव्हन चेंडू या संघाचा. अक्षय म्हात्रे कावडे हा संघनायक आहे. आनंदजी पाटील आणि वरुणजी पाटील या संघाचे अर्थातच प्रोत्साहित करणारे निश्चित योगदान देणारे आहेत. तर धर्मीर ग्रुप दिघोडीचे सागर या ठिकाणी सागर पाटील संघनायक आहे. समीर काटे सर संघ व्यवस्थापक आहेत आणि प्रणय करत अर्थात एक चांगले योगदान त्यांनी देखील या संघासाठी दिले. पहिले षटक समाजले राहील. 4 षटकं बागेत खेळाचं पहिलं सत्र आपण या ठिकाणी पाहतात. अलिबागचे तालुक्याचे सन्माननीय प्रेक्षक या क्रिकेटचा खूप आनंद घेतात. अर्थात अँड्रॉइड टीव्हीच्या माध्यमातून घरबसल्या देखील हा स्पर्धा तुम्ही पाहतात आणि तब्बल 12 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्हाला पाहिलं. तर खरं थेट प्रक्षेपण म्हणलं तर असं म्हणतात की 182 देशामध्ये ही स्पर्धा कुठेही तुम्ही पाहू शकता. दक्षिण आफ्रिकेच्या 12 संघांनी क्रिकेटवर अर्थातच या ठिकाणी विरोध केला पण त्याच्यावर बंदी आली. अन्यथा 194 देशामध्ये क्रिकेट स्पर्धा पाहिली गेली असं. आपण मैदानाकडे गोलंदाज हशिकेश माळी गोलंदाज आहे. पंचांच्या डावीकडे उजव्या हाताने पहिला चेंडू. यावी मात्र मोठा फटका बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. चेंडूला पूल केला. डीप स्क्वेअर मध्ये येतो एक गगनभेदी गगनचुंबी एक शानदार फटका. षटकार 6 धावा. 6 धावांचे योगदान संघाला 16 धावपलकार गुंजाचे दुसरे षटक मार्गस्थ असताना खरं तर अक्षय हॉटेल इलेव्हन चेंडू आणि धर्मेंद्र ग्रुप दिघोडी हे दोन्ही संघांच्या दृष्टीने करू या मरो अशी परिस्थिती आहे. कारण हा सामना जिंकणं या दोन्ही संघापैकी निश्चितच प्रत्येकाला गरजेचं आहे. आणि या ठिकाणी षटकार शुभम गावणच्या बॅटमधून 7 धावसंख्येवर खेळत असताना पुन्हा एकदा तोच प्रयत्न आहे. यावेळी मात्र दीर्घांचा प्रयत्न मात्र लॉंग ऑनला शेतीचे चेंडू येतोय. कोणती चूक करत नाही आणि यावेळी मात्र दुसरा फलंदाज गमावला. धर्मीर ग्रुप दिघोडी संघाने 16 धावसंख्येवर दुसरा फलंदाज गमावतो. शुभम गावण याची खेळी मात्र समावतो ज्याने तब्बल 4 चेंडूमध्ये 7 धावांचे योगदान दिलं. या संपूर्ण स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने जय पवार जेपी पॅनल जे भारतभर तुम्हाला नेहमी पाहायला मिळतं. पंचांच्या भूमिकेमध्ये कल्याण आणि भिवंडी परिषदेतले जय पवार सर आहेत, मुन्ना पटेल सर आहेत, सुमित देशमुख सर आहेत जे कल्याणचे आणि शाहिद मेमिन सर देखील आहेत भिवंडीचे ज्याने पंचांच्या भूमिकेत योगदान दिले. गुणलेखक म्हणून धरणे गुरुजी थेरोंडा अतिशय चांगले योगदान दिले. आणि समालोचनामध्ये जर पाहिलं तर ॲडव्होकेट संदीपजी जगे सर नवगाव, यासिनजी मर्चंट सर नवगाव, त्याचबरोबर आकाश मांजरेकर सर सासवणे आणि निशांत पाटील सर जे स्वतः इंजिनियर आहेत ते देखील या खानाव आणि मी याच मराठी समाजक काका मात्रे विद्यानगर अलिबाग. षटक या ठिकाणी आपण पाहिलं नवीन फलंदाज मैदानात येतोय. षटक क्रमांक 2 आहे.
आणि नवीन फलंदाज अजिंक्य वैती मैदानामध्ये. खरं तर क्रिकेटवर आगरी कोळी माळी या समाजाने खूप मोठं प्रेम केलं. हा खेळाडू अजिंक्य वैती झिराड गावाचा प्रतिनिधित्व करणारा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. झिराड म्हणल्यानंतर अलिबाग तालुक्यामध्ये अनेक अशा मोठ्या क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने अलिबाग तालुक्यामध्ये संपूर्ण अलिबागचा जे विचार केला तर अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धा नेहमीच आपल्याला पाहिजे. कारण आपण अलिबागरांनी या क्रिकेटवर आणि कबड्डी आणि त्याचबरोबर बैलगाडी शर्यतीवर खूप प्रेम केलंय. वळी आपण बघण्याकडे हर्षिक माळी या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग बॉर्पेट गोलंदाज यशस्वी गोलंदाज आपल्या बॉलिंगवर पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूला भिरकावलेला लेफ्ट शॉट सुनीलजी गावस्कर आणि सचिनजी तेंडुलकर यांच्या स्टाईलमध्ये हा चेंडूला फेकून दिला. अर्थात येतो पुन्हा एकदा मोठा फटका गगनभेदी षटकार 6 धावांसाठी. अजिंक्य वैती यांनी षटकाराने खातं उघडलं. पहिला चेंडू या ठिकाणी खेळला आणि धावपैका धावून पोहोचला तब्बल 22. खरं तर पहिल्या चेंडूवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्रिस गेल वेस्ट इंडिज संघाचा जो भंगार विकणारा व्यक्तिमत्व होतं त्याला क्रिकेटमध्ये संधी मिळाली आणि त्यांनी पहिल्या चेंडूवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजकडून षटकार मारला आणि एक योगदान दिलं. या ठिकाणी अजिंक्य वैती बचावतून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. सिलिमिडानला शतषक येतो बॅकवर्ड स्क्वेअर करून तोपर्यंत एक धावेचं योगदान इथे मिळालं. एकदा संघाला एका धावेच्या माध्यमातून धर्मभूमी ग्रुप दिघोडी संघ 2 गडी धावपैका धावा जमवतोय तर तब्बल एका धावेच्या माध्यमातून धावा धावपैकार वाढतात 23. मंदार यावी या दरम्यान या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू पाहतात मैदान क्षेत्रामध्ये शक्तिशाली चेंडू येणार. सागर पाटील तुम्हाला पाहायला मिळाला या षटकातला. बहुधा काही चेंडू बाकी. सागर पाटील वैयक्तिक 4 चेंडूमध्ये 1 धावेचं योगदान दिलं. मंदार पाटील बाद झाला 6 धावसंख्येवर. शुभम गावण बाद झाला ज्यांनी 7 धावांचं योगदान दिलं. दरम्यान यावेळी मोठा फटका निर्विकेटला येतोय. पुलचा फटका आणखीन एक मोठा फटका षटकार. या षटकांचा विचार केला तर षटकारांची बरसात पाहायला मिळाली. पहिल्या सामन्यामध्ये समालोचन करताना जेव्हा 22 धावा धावपैकार आले तेव्हा असं वाटत होतं खेळपट्टी ही खेळाडूंना अर्थात फलंदाजांना प्रेम करते. आता मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर फलंदाजांना साथ देण्याचा प्रयत्न करते आणि या ठिकाणी आणखीन एक मोठा फटका 6 धावांचे योगदान. धावपैकार वाढवते. धावपैकार 29 धावा धावपैकार 2 फलंदाज गमावल्यानंतर माळी यांचं षटक समावतोय ज्याने तब्बल आपण पाहिलं तर या षटकात एकूण 19 धावा खर्च केल्या आणि एक फलंदाज बाद करणे यशस्वी ठरले. तर 2 गडी बाद 29 धावा धावपैकी प्रति षटकाचा जर साधारणतः आपण विचार केला तर या ठिकाणी प्रत्येक षटकामध्ये या धावा आल्या त्या 14.50च्या सरासरी. 30 षटक या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. संकल्प म्हात्रे ज्याने पहिलं षटक फेकलं होतं चांगली गोलंदाजी केली 10 धावा दिल्या होत्या. तोच गोलंदाज या ठिकाणी संगणकाने पाचारण केलंय. ही स्पर्धा तब्बल 224 खेळाडू अलिबाग तालुक्यातले या ठिकाणी अर्थातच आमच्या आयोजकांनी खूप मोठा प्रयत्न केला अलिबाग तालुक्याचं क्रिकेटचा विकास या ठिकाणी व्हावं. खरं तर अलिबाग तालुक्याने 3 खेळाडू आकाशी देशामध्ये जाण्यामध्ये योगदान मिळाले ज्यामध्ये पंकज जाधव आहे, शिरुविक पेजारीचा आहे, त्याचबरोबर सुमित भगत नवखरचा आहे. आणखी खेळाडूंना संधी मिळाली आणि हेच योगदान घेऊन खऱ्या अर्थाने हे निश्चित प्रयत्न चांगला आहे. वरी आपण मैदानाकडे गोलंदाज तयार. संकल्प मात्रे अजिंक्यसाठी हा चेंडू हवेतून फुलकाचा प्रयत्न होता. शेतीच्या चेंडूच्या खाली कोणती चूक करणे झेल घेतला गेला आणि हा 3रा फलंद अजिंक्य वैती याची खेळी मात्र समाप्त होते ज्यांनी तब्बल 8 धावांचं योगदान दिलं. षटकाराने खातं उघडलं होतं 7 धावांचं योगदान दिलं आणि 3रा फलंदाज मैदानातून बाहेर. अतिथी कक्षामध्ये अनेक मान्यवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटचा आनंद घेतात. कारण का घेऊ नये कारण एक मोठी क्रिकेट स्पर्धा ज्या क्रीडाभूमी अलिबागला खऱ्या अर्थाने मोठा इतिहास आहे. पुन्हा एकदा आपण जाऊया आमच्या अतिथी कक्षामध्ये ऐकूया. अलिबाग चॅम्पियन ट्रॉफीच्या निमित्ताने आपण पाहतोय अर्थात IDCC बँकेचे CEO सन्माननीय मंदारजी वर्तक सर यांचं या ठिकाणी आगमन होते. आपण जर पाहिलं ना तर मंदारजी वर्तक या मैदानावरती बरेच वर्ष क्रिकेट खेळले आहेत. स्टार 11 नागावकडनं त्यांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. पराग राऊत सोबतची यांची इनिंग हे मैदान गाजवणं हे त्यांना चांगलं माहिती आहे. त्यामुळे या मैदानावरती स्पर्धा असली की सन्माननीय मंदारजी वर्तक सर यांची उपस्थिती अत्यंत गरजेची आहे. त्यामुळे अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी 2024च्या निमित्ताने आपण सन्माननीय मंदारजी वर्तक यांचं सहर्ष स्वागत करूयात.
सन्मान्य अशोकजी प्रधान यांच्या वतीने त्यांचा आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान सत्कार करूयात. मायेची शाल आणि अगदी त्याच वेळेला एक झाड देऊन आपण एक अभिनव उपक्रम लावूयात. झाडी लावा झाडे जगवा या संकल्पनेवरती खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. सन्मान्य अशोकजी प्रधान यांच्या शुभ हस्ते सन्मान्य मंदारजी वर्तक सर आरडीसीसी बँकेचे सीईओ यांचा या ठिकाणी आपण यथोचित मान सन्मान सत्कार करतो. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. या ठिकाणी अर्थातच आमचे समालोचक आकाश मांजरेकर यांचा आवाज आपण ऐकलात. तर या दरम्यान मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला, ज्याला मालवणी भाषेमध्ये खऱ्या अर्थाने दांडी गोल असं म्हणतात. आणि आतापर्यंत 4 फलंदाज गमावले. विवेक बनकर जो आगरसुरीचा खेळाडू होता, ज्याला बदकाच्या अंडर बसून मैदानात भूषण यादव सुंदर परतावं लागतं. आणि गोलंदाज अर्थातच संकल्प मात्र याला बॅक टू बॅक मिळालेले 2 विकेट. हॅट्रिक 100 कोणाचे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 25 विकेट 25 बळी या ठिकाणी अर्थातच मैदानातून परतलेत. हे देखील योगदान तिसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतात. संकट मात्र पुन्हा एकदा हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये या ठिकाणी समीर पारकर आवाजचा हा खेळाडू आहे. खारेपाट असू दे किंवा अलिबागचा उर्वरित पूर्व विभाग असू दे किंवा उत्तर विभाग, दक्षिण विभाग, पश्चिम विभाग, अनेक क्रिकेटपटूंचं निश्चितच पंढरी ज्याला म्हणलं जातं ते अलिबाग. आपण पाहता अनेक क्रिकेट स्पर्धा, मग रजनी क्रिकेट स्पर्धा किंवा दिवसा खेळणारी क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात. दिनांक 9 आणि 10 फेब्रुवारी देखील एक रजनी क्रिकेट स्पर्धा आपल्याला इथे पाहायला मिळेल. वळूया मैदानाकडे. पुढचा चेंडू 75 रुपये चेंडूला खेळून काढण्याचा प्रयत्न केला. पॉईंट क्षेत्रामध्ये शक्तीची चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू सांगता होते. षटक क्रमांक 3 आहे. संकल्प मात्र याला शुभेच्छा होत्या अर्थातच विकेट हॅट्रिकसाठी, परंतु या ठिकाणी फक्त 75 रुपयांनी चेंडू खेळून काढला आणि चेंडू गेला. पॉईंट क्षेत्रामध्ये कोणती धाव येत नाहीये. कोल्हापूर किल्ला यांकडून पुन्हा एकदा तयार. समीर पारकर फलंदाजीसाठी तयार आहे. यावेळी मात्र फलंदाला पूर्णपणे चकवा देतोय. आउट स्विंग आणि इन स्विंग हे खरं तर प्रत्येक गोलांचं निश्चितच मध्यम गती किंवा वेगवान गोलांचं निश्चितच अस्त्र असतं. आपण या ठिकाणी पाहिला थोडासा टप्पा मधल्या यष्टीच्या दिशेने आतमध्ये बाहेर काढला. इथे मात्र फलंदाज पूर्णपणे समीर पारकर या ठिकाणी बीट झाले आणि उरलेलं काम यष्टीशनी पूर्ण केलं. अक्षय हॉटेल येऊन चेंडू आणि धर्मवीर ग्रुप दिघोडी यांच्यामध्ये करू या मरो हा सामना आहे. कारण दोन्ही संघांना खऱ्या अर्थाने हा सामना जिंकायचा आहे. पुढच्या चेंडूसाठी मात्र धावण्यामध्ये थोडासा व्यत्यय येते. पंचांची चांगली भूमिका अर्थातच JP पॅनल जो आज भारतभरामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. अनेक क्रिकेट स्पर्धा या मंडळीने गाजवल्यात पंचांच्या भूमिकेमध्ये. महाराष्ट्रामध्ये देखील अनेक ठिकाणी ही मंडळी आपल्या पाहिलं. कल्याणी भिवंडी परिसरातले हे पंच तुम्हाला पाहायला मिळतात. वया मैदानाकडे यावेळी फलंदाजी पाहिलं. चेंडूला सोडून दिला. उजष्टीच्या खूपच बाहेर पंचाने हात जमिनीला समांतर केले. दर्शवला हा चेंडू खराब आहे. 1 धावेचं योगदान इथे मिळते. धावफलकात 1 निवाड. धावफलकात धावा येतात त्या 30. 4 फलंदाज गमावल्यानंतर समीर या ठिकाणी स्ट्राईकवर आहे. एका बाजूला सागर पाटील ज्याने 7 धावांचे योगदान दिले. षटकार देखील मारला. पुढचा चेंडू यावेळी मात्र आतमध्ये येणारा बॅकफुटवर गेला. अर्थातच जे स्वीप करण्याचा प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळाला. चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअरली क्षेत्रामध्ये. 1 धाव इथे धावून पूर्ण केली. रनिंग बिटवीन द विकेट अर्थात हे महत्त्वाचं क्रिकेटमध्ये असं म्हणतात. कारण संसारामध्ये जसं पती आणि पत्नी यांचा ताळमेळ चांगला असला की संसाराचं राडगाडगं अतिशय वेगाने पुढे सुरू असं म्हणतात. तसं क्रिकेटमध्ये असतं. आणि या ठिकाणी पाहिलं सहजगत्या 1 धावेचं योगदान इथे मिळालं. ते समीर पारकरला 1 धावेने आपलं खाते उघडतं. 31 धावा आपलकावर. षटक क्रमांक 30 मार्गस्थ मैदानामध्ये. पुन्हा एकदा पुढे चेंडूसाठी हा पहा अतिशय चांगला चेंडू. पंचांकडे दाद मागितले पण पंचांनी दर्शवले. या ठिकाणी फलंदाज सुरक्षित आहे. निर्धाव चेंडू सांगता होते. सागर पाटील जेव्हा खेळण्यासाठी तयार होता आणि अशा प्रकारे 3 षटकं इथे मात्र समाप्त झाली आणि धावफलकात धावा येतात ते 31. प्रति षटक आपण या ठिकाणी पाहिले तर साधारणतः 10.33च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर धर्मवीर ग्रुप दिघोडी खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये धावफलकावर नोंदवते. ज्याच्यामध्ये सागर पाटील खेळत असतात. त्या धावसंख्येवर ज्याने तब्बल आपण पाहिलं 6 चेंडूंचा वापर केला. तर 6व्या क्रमांकावर राहिलेला समीर पारकर ज्यांनी 3 चेंडूमध्ये फक्त 1 धावेचं योगदान दिलं. संकल्प ठाकरेचं षटक मात्र समाप्त आहे. ज्यांनी या षटकात धावा खर्च केल्या त्या फक्त 2. पहिल्या षटकात 10 धावा खर्च केल्या. 2 षटक गुणुंजी केली. 12 धावांचं योगदान दिलं आणि तब्बल 3 फलंदाजांना त्यांनी
बाद करण्यामध्ये यश ठरला. 9 चेंडू या ठिकाणी निर्धाव आपल्याला पाहायला मिळाले. येणारी 2 षटकं अजूनही बाकी आहे. जलपान मैदानामध्ये दिलं जातं हे अतिशय महत्त्वाचं आहे. क्रिकेटमध्ये नेहमी आपल्याला पाहायला मिळतं की मग ते दिवसा खेळणारी क्रिकेट स्पर्धा असू दे किंवा रजनी क्रिकेट स्पर्धा असू दे, जलपान महत्त्वाचं. आणि प्रत्येकाने खरं तर खेळाडूंनी डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पाणी पिताना मैदानात खाली बसून त्या ठिकाणी तुम्ही पाणी पिणं आवश्यक आहे. कारण जे ऑक्सिजन आहे त्याचा आणि आपल्या शरीराचा खूप मोठा जवळचा संबंध असतो. हे निश्चित बऱ्याच वेळा दुर्घटना या ठिकाणी क्रिकेटच्या विश्वामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. वेळ पण मैदानाकडे नवीन षटक घेऊन गोलंदाजी होतो करण तोंडणकर. धोकोडीचा खेळाडू आहे आणि समोर मात्र असेल तो समीर पारकर. 3 चेंडूमध्ये एका धावेचं फक्त त्यांनी योगदान दिले. वेळ मैदानाकडे पहिला चेंडू उंची होती या चेंडूला. निश्चित गुडलिंग स्पॉटवर चेंडू पंचांनी पाहिलं. या ठिकाणी कोणता अन्याय होत येत नाही. सोयीचा इशारा येतोय. 1 धाव धावपकात वाढेल. 32 धावा ताबलकावर. धर्मरुप दिघोडी आणि अक्षय हॉटेल 2 चेंडू या 2 संघामध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. क्षेत्रेश आणि विरशना आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक डीप स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन या ठिकाणी पाहता. ऑन साईडला ऑफ साईडला पाहिलं तर एसटीच्या काहीसा दूर आहे दरम्यान मैदानाकडे. यावेळी हातात मात्र चांगला चेंडू इथे पाहिला. गुडलिंग स्पॉटवरचा चेंडू इथे पाहायला मिळाला. खाली राहिला पण पूर्णपणे बीट झाला. उरलेलं काम यष्टेशक पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडूची पुन्हा सांगता होते. पॉईंट क्षेत्रशक तैनात केलेला एक शॉर्ट कव्हर आपण पाहू शकतो. एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ. ही रोशना ऑफ साईडला चांगली खेळपट्टी आणि तितकंच सुरेख हिरवगार मैदान फार कमी आपल्याला पाहायला मिळतात. हे देखील योगदान आहे. अर्थातच पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी चेंडूला निश्चितच खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र घोषित क्षेत्रामध्ये 1 धावेचं योगदान मिळेल. चेंडू गेला गली क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळते समीर पारकरला. त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते 2 आणि संघाची धावसंख्या वाढते. धावपका धावा येऊन पोहोचल्या तर तब्बल 33. 34 षटक मार्गस्थ मैदानामध्ये असताना जवळपास 5 ते 6 हजार प्रेक्षक या क्रिकेटचा आनंद मैदानात घेत असताना पुढे चेंडू हुक केला. यावेळी मात्र यष्टेशक चेंडूच्या खाली येतो. सुरेख चेल घेतला गेला. फटका मात्र फसला आणि हा आणखीन एक फलंदाज अर्थात मैदानातून गमावला. 5 फलंदाज गमावले. समीर पारकर या ठिकाणी मात्र ज्याने तब्बल 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावांचं योगदान दिलं आणि गोलंदाज करण तोडणकरला एक चांगलं यश मिळालं. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. धावा धावपक आतापर्यंत पाहिलं तर 5 गडी बाद 33 धावा धावपकर आल्यात. धावा खरं तर घेणं आवश्यक आहे कारण साधारणतः मगाशी आपण पाहिली 65 धावा धावपकावर या ठिकाणी कुठल्या गेल्या होत्या. ते सरपंच पिंट्या गायकवाड मित्रमंडळ चोंडी यांच्यामध्ये धावांचा उच्चांक नोंदवला आणि धावांचा उच्चांक जर आपण पाहिला तर अर्थात अक्षय हॉटेल चेंडरे पहिला सामना खेळत असताना फक्त 22 धावा त्यांच्या धावपलकर आल्या होत्या आणि SP भार्गव अलिबाग संघाने 23 धावांच्या लक्षात पाठला सहज घेत खेळला होता. याच दरम्यान या स्पर्धेची अर्थात शोभा वाढवण्यासाठी ज्या 16 संघाने स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे त्या सहभागी संघाचे संघमालक सुद्धा काही उपस्थित झालेले आहेत. त्यामधीलच आमचे सिया वॉरियर संघाचे संघमालक सचिनजी राऊळ या ठिकाणी उपस्थित झालेत. तसेच RC ग्रुप संघाचे संघमालक राकेश चव्हाण सुद्धा उपस्थित झालेले आहेत. तर त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं. सिया वॉरियर संघाचे संघमालक सचिनजी राऊळ आणि राकेश चव्हाण RC ग्रुप अलिबाग संघाचे संघमालक. ओव्हर टू वन्स अगेन काका मात्रे. धन्यवाद संदीप. या दरम्यान या ठिकाणी नवीन फलंदाज येतो मैदानामध्ये विक्रम थळे जो सासवणी गावाचा रोबा सहजना खेळाडू ज्याने पहिल्या चेंडूवर 1 धावेचं योगदान गेलं. चेंडू गेला आपण मिडल क्षेत्रामध्ये. एका धावेने आपलं खातं उघडतो. 1 धाव संघाला मिळते आणि एका धावेच्या माध्यमातून तब्बल आतापर्यंत आपण पाहिलं तर 34 धावा धावपलकावर. 34 षटका या ठिकाणी पाहतात. करण तोडणकर गोलंदाज आहे. चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. अर्थात एक विकेट देखील प्राप्त करण्यात यशस्वी ठरलं ज्याने समीर पारकरला बाद केलं होतं. 15 ते 16 पॉईंटचं रनिंग पाहतं. मध्यमगती मारा पंचांच्या डावीकडून कुलाबा केला एनकडून. यावेळी मात्र चेंडूला आपण पाहिला तर निश्चितच ऑन साईडला चेंडू खेळायचा होता. बॅट चेंडू संपर्क येत नाहीयेत आणि 35 अर्थात 1 धाव आणखीन 1 मिनिटे 35 धावा इथे धावपलकर आल्या. खरं तर साधारणतः 50 ते 55 धावा धावपलकर येणं आवश्यक आहे. 5 षटकांचा सामना म्हणजे प्रतिस्पर्धी संघावर एक दडपण टाकता येतं. पण आतापर्यंत आपण विचार केला तर या ठिकाणी धर्मरुप दिघोडी संघ सागर पाटील संघनायक आहेत. समीर काटे आणि प्रणय घरत जे
संघाचं व्यवस्थापन सांभाळतात. दरम्यान या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू उजवेष्टीच्या जवळून चेंडू इथे मारा केला होता. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 4 समाप्त होतात आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा या ठिकाणी धावपलकर आल्यात. प्रति षटक आपण या ठिकाणी पाहिलं तर साधारणतः 8.75 सरासरी धावसंख्या धर्मवीर ग्रुप निघोडी संघ खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करतात. त्यांनी आतापर्यंत तब्बल 5 फलंदाज गमावलेत. करण तोडणकरची गोलंदाजीचा विचार आपण या ठिकाणी केला तर ज्याने 4 धावा खर्च केल्या आणि 1 फलंदाज त्यांनी बाद करण्यात यशस्वी ठरला. आता मात्र अंतिम षटक असेल. चला टीम मिटिंग घेऊ नका. आपल्याला 10 सामने आजच्या रजनीमध्ये पूर्ण करायचे आहेत. वेळेचं बंधन आहे. आयोजकांना तुम्ही सहकार्य करा ही तुम्हाला नम्र विनंती. अंतिम षटक ज्याला मारधाडीचे षटक असं म्हणतात आणि या षटकात आपण पाहणार आहोत की येणाऱ्या 6 चेंडूवर धर्मवीर ग्रुप दिगोडी संघाची धावपलकावर किती धावांचं योगदान असेल की अक्षय हॉटेल इलेव्हन चेंद्रे जे निश्चितच या ठिकाणी रोख लावेल धावांना निश्चितच वेसन घालेल याचं उत्तर आपल्याला मिळेल. जाऊया आपण मैदानाकडे. या ठिकाणी नवीन गोलंदाज यश म्हात्रे गोलंदाज आहे. कावाडे कार्यपटातला हा खेळाडू यश म्हात्रे या ठिकाणी येतो. ही खरी ओळख आहे की 224 खेळाडू हे अलिबाग तालुक्यातल्या अगदी प्रत्येक कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आपल्या या खेळताना पाहायला मिळतात. हे खरं तर आमच्या आयोजक अर्थातच या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर निश्चितच योगदान देणार ज्याने ही क्रिकेट स्पर्धा संपन्न केली प्रसन्नजी नाईक साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी तन मन धन या 3 घटकांचा वापर करून खरी अर्थाने ही क्रिकेट स्पर्धा संपन्न केले. पहिला चेंडू बॅकफुटवर गेले. चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. सिली मोडांना बॅकवर्ड स्कोरली चेंडू जाईल. तो बंड 1 धाव. इथे मात्र धावपलकात नोंदवली जाते. ती फलंदाज विक्रम थोळेच्या धावपलकात वाढ होते 2 धावांची. आता मध्ये समोर असेल सलामीला फलंदाज सागर पाटील ज्याने आतापर्यंत फक्त 8 धावांचं योगदान दिले. सलामी फलंदाज आहे परंतु त्याला संधी फार कमी मिळाली. यश मात्र गोलंदाज. दुसरा चेंडू या षटकातला बॅटच्या पट्ट्यात घेतला. चेंडूला गॅप शॉट केली आणि अर्थातच डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ क्षेत्रामधून चेंडूला आरपार पाठवून दिलं. आला एक गगनचुंबी षटका 6 धावा. सुंदर फटका इथे पाहायला मिळाला. एक पाऊल पुढे टाकलं कारण फ्रंट फूट अतिशय महत्वाचं पद्धत आली त्याची महत्वाचं इथे पाहायला मिळतं. आणि सागर पाटीलने पाहिलं अंतिम षटक आपण खेळत आहोत आणि या षटकामध्ये खरं तर संघाला धावांची गरज 6 धावांचं योगदान. धावपलकात वर झालेली 42. याने मात्र अप्पर काट जबरदस्त टायमिंग वीरेंद्र सेवाग स्टाईल मध्ये मारलेला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. कव्हर पॉईंट वरून चेंडूल आपल्याला पाहायला मिळाला. एक आणखीन एक मोठा षटकार 6 धावांचं योगदान. मी मगाशी म्हणालो की साधारण 50 ते 55 धावा धावपलकर येणं आवश्यक आहे आणि तो प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळतो. ते अर्थातच धर्मवीर ग्रुप दिगोडी संघाच्या माध्यमातून सागर पाटील यांनी आतापर्यंत 3 षटकारांच्या माध्यमातून खेळी सजवली 20 धावांचं योगदान दिलं. लागोपाठ 2 षटकार आलेले आहेत बरोबर. लागोपाठ 3रा षटकार आला तर आरसी ग्रुपचे संघमालक राकेश चव्हाण यांच्याकडून 2000 आणि सासवण्याचे विद्यमान सदस्य विश्वास थळे यांच्याकडून सुद्धा 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. 4000 रुपयांचं पारितोषिक असेल जर 3रा षटकार आला तर. सुवर्ण संधी होती सागर पाटीलसाठी आणि या ठिकाणी 4000 पारितोषिक. जबरदस्त टायमिंग शॉट मिड विकेटला येतोय आणि पहिली अर्थात षटकारांची या ठिकाणी अर्थातच सलग 3 षटकार या ठिकाणी पाहायला मिळाले. आणि प्रदीपजी पाटील सरांकडून 500 रुपये पारितोषिक म्हणजे तब्बल 4500 रुपये पारितोषिक. हे खरं योगदान आहे. ATM कार्ड उघडे आहे या ठिकाणी आमच्या अर्थात लाडक्या मायबाप प्रेक्षकांच्या मधून अतिथी कक्षामधून आणि या ठिकाणी 4500 रुपये तब्बल पारितोषिक. 4 अच्छा हा 4500 रुपयांचं पारितोषिक आलं. पण बघा सगळे इतके उत्साही आहेत ना की म्हणतात की अजून 2 आले ना तरी आम्ही 5-5 हजार रुपये सुद्धा द्यायला तयार आहोत. म्हणजे इतकं मॅच मध्ये प्रत्येक जण रममाण झालेला आहे. अलिबाग तालुक्याच्या क्रिकेटची हीच तर खऱ्या अर्थानं खासियत आहे की क्रीडा भवन नाईटचं मैदान असेल ते ती ऐतिहासिक आठवणी असतील. या नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये एका जमान्यामध्ये आपण सुद्धा खेळलेलो आहोत आणि मग आता हे नवीन प्लेयर्स खेळतात त्यांना सुद्धा तेवढंच मोठ्या प्रमाणावरती प्रोत्साहन दिलं जात आहे. मैदानाकडे यावेळी मात्र हवेतून खेळायचा प्रयत्न मात्र चेंडूच्या बॅटच्या पट्ट्यात आला नाही. चेंडू आपण पाहता गेला तो अर्थात गली क्षेत्रामध्ये 1 धाव धावपलकात नोंदवली जाते. 1 धाव मिळते आणि 55 धावा धावपलकावर. अंतिम चेंडू कदाचित असेल आणि अंतिम चेंडूवर चौकार षटकार विकेट की निर्धाव. समोर मात्र फलंदाज असेल तो सागर पाटील कर्णधार आहे. यावेळी हा चेंडू पाहिला उजवष्टीच्या बाहेर. पंचांनी हात जमीन समांतर गेले. 1 धाव धावपलकात वाढते. 1 धावेचं आणखीन एक योगदान मिळते आणि अपेक्षेप्रमाणे धावा या धावपलकावर निश्चित आल्या. त्या धर्मवीर ग्रुप दिगोडी संघाच्या 56 धावा धावपलकर आल्यात. सागर पाटील पुन्हा एकदा शेवटचा चेंडू खेळतो. नास्टकला विक्रम थोडे 2 धावसंख्येवर असताना या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला 2 षटकाच्या मधून
या ठिकाणी वाडिश लॉंगॉन क्षेत्राच्या मधून बरोबर चेंडूला 1-2 चेंडू इथे अर्थात एका टप्प्यावर चेंडू सीमापर रिचेकडे पाडवला, चौकार आला, 4 धावांचं योगदान इथे मिळत आहे. आणि काय फलंदाजी केली सागर पाटील, सलामीला फलंदाज होता ज्याने तब्बल जर आपण पाहिले 4 षटकार मारले आणि चौकारच्या हा जो खेळाडू आहे याच्याकडून खरं तर अपेक्षा असेल 61 टू विन येणाऱ्या 5 षटकामध्ये, म्हणजे प्रति षटकाचा आपण जर विचार केला तर 12.20च्या सरासरी धावसंख्या आपल्याकडे येणं आवश्यक आहे. शेवटचे षटक आपण पाहिलं ते यश म्हात्रेचं मागडं षटक ठरलं आणि 4 षटकार अर्थातच सागर पाटीलच्या बॅटमधून आल्या. आणि या सामन्यामध्ये खरं तर एकूण षटकार आले निश्चित आमचे धरणी गुरुजी या ठिकाणी थेरुंड्याचे सांगतील 7 षटकार या ठिकाणी आले. आणि लाईनअप ही तुम्ही पाहताय खरी तर क्रिकेटचं एक सुंदर योगदान स्वर्गीय रतनबा पाटील स्मृती चषकामधून खरं तर महाराष्ट्राला या ठिकाणी अशा प्रकारचे योगदान मिळालं. 61 धावांच्या लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे होणार या धावतं वर्णन ऐकण्यासाठी मी घेऊन जातोय ते नवगावचा एक अतिशय हिंदी आवाज अर्थात गोड आवाजामध्ये हिंदी समाज यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतं ते अर्थातच यासीन मर्चंट सरांकडे. ओ टू यासीन मर्चंट सर, धन्यवाद. SP भार्गवी 11 अलिबाग संघाला विनंती असेल की आपण रेडी राहायचं आहे. चालू सामन्यातील जो विनर संघ असेल त्याच्यासोबत आपली लगेचच मॅच खेळवण्यात येईल. आणि बी ग्रुप मध्ये 2 वॉरियर संघ त्यांच्यामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे, त्यांनी सुद्धा रेडी राहायचं आहे. SP भार्गवी 11 अलिबाग संघाला सर्वप्रथम कॉल असेल की त्यांनी रेडी राहायचं आहे. चालू सामन्यातील विजयी संघासोबत आपल्याला खेळायचं आहे. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये दिघोडीच्या फलंदाजांसाठी धर्मवीर दिघोडीचे चाहते प्रदीप पाटील यांच्याकडून पारितोषिक होतं की प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचं पारितोषिक होतं आणि एका षटकारासाठी जेव्हा षटकारांची हॅट्रिक झाली तेव्हा सुद्धा त्यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलं. तर टोटल 1400 आणि 500 1900 रुपये माझ्याकडे जमा झालेले आहेत. धर्मवीर ग्रुप दिघोडीसाठी हे अर्थातच पारितोषिक आहे. त्यांचं सुद्धा प्रदीप पाटील यांचा सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि घेऊन चलतो आपल्याला क्रीडाभवन अलिबाग मध्ये वर्षानुवर्ष ज्यांचा आवाज आपण सुद्धा ऐकताय, अलिबाग तालुक्यातील क्रिकेट रसिक सुद्धा त्यांच्या आवाजासाठी अर्थातच मोठ्या प्रमाणावरती गर्दी करतात. वन ऑफ द बेस्ट हिंदी व्हॉइस इन टेनिस क्रिकेट वर्ल्ड मिस्टर यासीन मर्चंट. धन्यवाद संदीप. आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि सर्व क्रिकेट रसिकांचे मी सन्माननीय प्रशांत शेठ नाईक आयोजित चॅम्पियन ट्रॉफी अलिबागमध्ये हार्दिक स्वागत करतोय आणि आपल्या सर्वांना घेऊन जाणार आहे मी या चालू असलेल्या सामन्यामध्ये. या मैदानावरती आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये या सामन्याचं धावतं समालोचन आपल्या समोर मी सादर करणार आहे. धन्यवाद. सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूँ, खैर मकदम करता हूँ, वेलकम करता हूँ, स्वागत करता हूँ और आप सभी को ले चलूँगा इस मैदान में जहाँ पे जीतने के लिए निर्धारित 5 ओवर के इस मैच में 61 रनों की ज़रूरत. आप सभी ने देखा कि कमाल की बल्लेबाजी की थी. बल्लेबाज सागर पाटिल अर्थात पिंडिया नाम से पहचाने जाते हैं. 13 गेंदों का उन्होंने सामना किया और 4 छक्के और एक चौके की सहायता से 31 रन अपने टीम के लिए जोड़े. और उसमें एक खास बात ये थी कि उन्होंने लगातार 3 छक्के लगाए हैं इस रजनी में. इस तरह की बल्लेबाजी करने वाले और इस तरह से शॉट खेलने वाले, लगातार 3 छक्के लगाने वाले एकमात्र बल्लेबाज हैं. इसके पहले लगातार 3 गेंदों पर 3 विकेट हमने देखे. एक गेंदबाज जिन्होंने एक हैट्रिक अपने नाम की थी, रत्नाकर मोकल, और उसके बाद यहाँ पे लगातार 3 गेंदों पर 3 छक्के लगाने वाले बल्लेबाज रहे हैं सागर पाटिल, मैन फ्रॉम दिघोड़ी. इस बीच देखिए सलामी बल्लेबाज की जोड़ी मैदान पर. बाएं हाथ के बल्लेबाज है अक्षय म्हात्रे, अबू नाम से पहचाने जाते हैं. उसी के साथ मृणाल वर्सोलकर, अलीबाग का ये कमाल का खिलाड़ी है.
हालांकि 360 डिग्री जब मैदान होता है तब उनका बल्लेबाजी करने का अंदाज कुछ अलग होता है, मगर ये उनका होम पिच है, होम ग्राउंड है। इस मैदान पर किस तरह से खेला जाता है उनसे ज़्यादा शायद हम नहीं जानते। इस बीच पहला ओवर लेके आए हैं पार्थ घरत, ये भी अलीबाग से बिलोंग करने वाला खिलाड़ी, युवा खिलाड़ी है, कमाल के एथलीट है और उसी के साथ बहुत ही ज़बरदस्त गेंदबाजी करने के लिए माहिर, क्योंकि आइकॉन के रूप में इस खिलाड़ी को हमने सीवर्धन में, मानगांव में, पेन में देखा है। राइट आर्म ओवर द विकेट, पहली गेंद। जी हाँ, फुल टॉस गेंद, 30 गज के दायरे का फायदा उठाया, लॉफ किया उस गेंद को मिड ऑफ के ऊपर से, गेंद लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर, दनदनाती हुई 4 रन के लिए। चौके के साथ यहाँ पे शुरुआत की है और अक्सर मैं कहता हूं कि नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता, नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता और आगाज को अंजाम बनाया नहीं जाता। अब यहाँ पे आगाज इस तरह से है तो अंजाम क्या होगा। बहुत ही मजेदार मैच होगा, इतना आसान ये मैच होने वाला नहीं है। जी हाँ, ये देखिए, इसे कहते हैं मनोवैज्ञानिक दबाव। जैसे ही पहली गेंद पर एक चौका आया, यॉर्क करने की कोशिश थी मगर लेग स्टंप के बाहर भटके पार्थ घरत, अंपायर जी ने अपने बाजुओं को खोला है और यहाँ पे इशारा कर दिया है वाइड का। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। रनों की संख्या में इजाफा, 5 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 5 ओवर में जीतने के लिए 60 रनों की जरूरत, 61 रनों की जरूरत, 60 रन बनाए थे। जी हाँ, फिर से एक बार पार्थ की अगली गेंद, ओवर पिच गेंद जरूर थी मगर टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीची रही। सीधे बल्ले से खेलना चाहते थे मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया। गेंद शॉर्ट स्क्वायर की दिशा में ट्रैवल कर रही थी, वहां पे फील्डर तैनात थे और इस वजह से रन लेने की हर गुंजाइश को यहाँ पे खारिज कर दिया। कमाल का ये एटमॉस्फेयर यहाँ पे नजर आता हुआ। अलीबाग के सारे क्रिकेट के दीवाने, क्रिकेट का सुरूर यहाँ पे छाया हुआ। चारों तरफ हम देख सकते हैं प्रेक्षक, प्रेक्षक और प्रेक्षक। यही खासियत है इस मैदान की, ऐतिहासिक मैदान है और यहाँ पे बहुत बड़े बड़े खिलाड़ी खेल के अपना नाम रोशन कर चुके हैं। शंतनु गायचोर, कल्याणी घोरपड़े, सतीश शेट्टी, अजीत पुत्रन, इन सभी का खेल इस मैदान पर हमने देखा है और अब यहाँ पे अलीबाग के सारे खिलाड़ी उसी लेवल में खेलते हुए दिखाई देते हैं। कमाल की बल्लेबाजी करते हैं। बाएं हाथ के जो बल्लेबाज है इन्हें भी आइकॉन के रूप में ओपन लॉर्ड्स में अक्सर हमने देखा। राष्ट्रवादी चषक जो घाटकोपर में हुआ वहां पे उन्होंने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी। इस मर्तबा गैप को ढूंढा है, 1 बाउंस गेंद वाइडिश लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। इस मर्तबा फिर से एक बार 4 रन के लिए। इसी तरह से बल्लेबाजी करनी होगी, सिंगल रन आपको लेने होंगे, डबल रन भी लेने होंगे, उसी के साथ बीच बीच में बड़े स्ट्रोक की भी दरकार है, तब जाके ये रनों की संख्या मुकम्मल हो सकती है। जी हाँ, अंपायर जी का कुछ इशारा आता हुआ, अंपायर जी कुछ इशारा करते हुए दिखाई दे रहे हैं। मगर इसी बीच रनों की संख्या मैं आप सभी की जानकारी के लिए बताना चाहूंगा। 9 रन स्कोर कार्ड पर, इसमें 2 चौके बल्लेबाज अक्षय मात्रे के बल्ले से हमें देखने को मिले। अक्षय पहुंचे 8 पर, 4 गेंदों का उन्होंने सामना किया है। मृणाल वर्सोलकर नॉन स्ट्राइकिंग एंड पर है, जबकि गेंदबाजी करने वाली टीम की तरफ से पहला ओवर लेके आए हैं पार्थ घरत, मैन फ्रॉम अलीबाग। बहुत ही ज़बरदस्त एथलीट है, बहुत ही अच्छी किक बॉक्सिंग करते हैं और हाल ही में अब्रॉड में भी गए थे, परदेश भी गए थे कुछ खेलने के लिए, मॉरिशियस गए थे। जी हाँ, और उसके बाद देखिए फिर भी क्रिकेट से लगाव है, क्रिकेट के प्रति प्यार है और एक जज्बा और जुनून अक्सर उनकी गेंदबाजी में और उनके पूरे नेचर में हमें नजर आता है। फील्डिंग रिस्ट्रिक्शन यहाँ पे मौजूद है। जी हाँ, फील्डिंग देखिए 30 गज के दायरे में किस तरह से यहाँ पे फील्डिंग सजाई गई है। एक शॉर्ट पॉइंट, उसी के साथ एक शॉर्ट स्क्वायर लेग, शॉर्ट मिड विकेट, उसी के साथ एक शॉर्ट कवर, एक्स्ट्रा कवर और एक बाएं हाथ के बल्लेबाज के लिए मिड ऑन हमें नजर आता हुआ। और इसी बीच 30 गज के दायरे के बाहर 2 खिलाड़ी है, लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ में। शेतकरी कामगार पक्ष और पुरोगामी युवक संगठन अलीबाग, इनकी जानिब से बहुत ही शानदार ये टूर्नामेंट यहाँ पे ऑर्गेनाइज किया गया है, जिसकी ये पहली रात, पहली रजनी। थोड़ी देर के लिए यहाँ पे खेल रुका है, शायद
थोड़ा सा तकनीकी शायद यहाँ पे प्रॉब्लम क्रिएट हुआ है, उसे जल्द ही सॉर्ट आउट किया जाएगा और फिर से एक बार हम इस खेल का आनंद लेंगे, मज़ा लेंगे। अंपायर जी के बारे में ज़रूर मैं बताना चाहूँगा, शाहपुर से बिलोंग करने वाले मुन्ना पठान सर और उसी के साथ जय पवार पैनल, जेपी पैनल जिसे कहा जाता है। जय पवार खुद यहाँ पे आए हैं, जेपी के हेड, और बहुत ही कमाल की अंपायरिंग करने के लिए पूरे महाराष्ट्र में परिचय। जी हाँ, हवा में गेंद, एक आसान सा कैच और इसी के साथ कैप्टन अक्षय म्हात्रे अर्थात अबू बॅक टू दी पॅव्हेलियन। तो सेलिब्रेशन इतकं जोरात जबरदस्त का होते माहितीये का, त्याची एक रायव्हलरीची एक वेगळी इंटरेस्टिंग स्टोरी आहे. कारण हे दोन खेळाडू आणि यांच्या समवेत असणारे आणखीन दोन खेळाडू, संकल्प गोलंदाज, त्याच्यानंतर तिकडे बॅटिंग करणारा सागर पाटील, इकडे पार्थ गरत आणि आता अबू, हे सगळे अंडर 19 मध्ये एकाच टीम मध्ये खेळायचे. आणि मग आज जेव्हा वेगवेगळ्या टीमच्या समोर स्वतःला रिप्रेझेंट करतोय, तेव्हा बॅट्समन अगेन्स्ट द बॉलर, बॉलर अगेन्स्ट द बॅट्समन, ही जी रायव्हलरी गेल्या 2-3 वर्षामध्ये अनेक वेळेला आपण वेगवेगळ्या मैदानात अनुभवतोय ना, ती आजही आपण अनुभवतोय. आणि म्हणूनच पार्थला हा आलेला झेल त्याने दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने टिपल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून नव्हे, जल्लोषात साजरा करताना तो पाहायला मिळाला होता. क्योंकि संदीप इसके पहले पार्थ के ऊपर 2 चौके लगाते हुए हमने भी देखे थे और यही यहाँ से साबित हो रहा था कि अगर थोड़ी देर और अगर अक्षय यहाँ पे बल्लेबाजी करेंगे तो ये मैच उनके पक्ष में झुक सकता है, और इसी वजह से उनके सारे खिलाड़ियों का खुशी का ठिकाना नहीं था. यही होता है दोस्तों, इसीलिए मैं बार बार और अक्सर कहता हूँ, आपके कर्म ही आपकी पहचान है. कर्म भूमि की दुनिया में श्रम सभी को करना है, कर्म भूमि की दुनिया में श्रम सभी को करना है. भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें ही भरना है. यहाँ पे रंग भरते हुए पार्थ गरत, क्या कमाल की गेंदबाजी, क्या वापसी, लाजवाब, छन्नाटेदार. फिर से एक बार पार्थ, ओहो, यहाँ पे शायद गालिबन ऐसा लग रहा था कि गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था. कैच विकेट कीपर के हाथों से ड्रॉप हुआ, क्योंकि बॉडी लैंग्वेज, उनके चेहरे के हाव भाव हमें यही दिखाते हुए बहुत ही बड़ा एक सुनहरा मौका था उनके पास, मगर मौका यहाँ पे गवाया है. एक जीवन दान मिला है अक्षय को, ऊपर वाले का शुक्रिया अदा किया अक्षय ने. तकदीर वाले रहे दोस्तों, तकदीर भी बहुत मायने रखती है, जिंदगी का खेल हो या क्रिकेट का मैदान हो. हालांकि 99% मैं अक्सर कहता हूं कि आपका हुनर होता है, आपकी कला होती है, आपकी मेहनत होती है, और आपका अप्रोच होता है, आपका कॉन्फिडेंस होता है, आपकी इच्छा शक्ति होती है, मगर 1% भी जो रोल होता है तुम्हारे तकदीर का, तुम्हारे किस्मत का, तुम्हारे मुकद्दर का, वो बहुत ही अहम होता है, इंपॉर्टेंट होता है. पहले ओवर की समाप्ति हो चुकी है, 10 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 24 गेंदें बची है और 51 रनों की जरूरत. 51 टू विन इन 24 डिलीवरीज, यानी तकरीबन हर ओवर में अब 13 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं. तकरीबन 13 रन के औसत से यहाँ पे रन बनने चाहिए, और ये बन भी सकते हैं, क्योंकि हम देख सकते हैं कि आसानी के साथ, हालांकि पहले मैच में हमें छक्के लगते हुए नहीं देखे, बड़े स्ट्रोक से वंचित रहे बल्लेबाज, मगर अब यहाँ पे बड़े स्ट्रोक आ रहे हैं, चौके भी आ रहे हैं और गगन चुंबी छक्के भी हमें यहाँ पे देखने को मिल रहे हैं. हे आणि कसं आहे ना यासिन सर, की जेव्हा आज मृणाल वर्सोलकर बॅटिंगला आलाय, त्याला कदाचित आठवावं लागेल की एक साधारण 10-15 वर्षापूर्वी आमच्या बंड्याचा संघ होता, तो म्हणजेच कोळीवाड्यातला संघ, आणि त्या संघाने ज्या वेळेला या स्पर्धेमधली फायनल जिंकली होती, तो एक आगळा वेगळा क्षण होता. तर मृणाल वर्सोलकर त्या संपूर्णपणे त्या आठवणींच्या जागेमध्ये मला वाटतं ना कुठेतरी स्वतःला ठेवून बघत असेल ना, तर तो एक आगळा वेगळा इतिहास आहे. अर्थात समस्त अलिबाग कोळीवाड्यातील खेळाडूंनी तो अनुभवला, आणि आज धर्मवीर ग्रुप दिगोडी दाखवतोय की त्या आठवणींवरती इथे मी पाणी पूर्णपणे मैदानामध्ये प्रतिस्पर्ध्याला पाणी सांडावं लागेल, कारण तशा प्रकारची गोलंदाजी आमच्या संघाकडून होणार आहे, आणि तीच धर्मवीर ग्रुप कडून पाहायला मिळते. और संदीप गेंदबाजी करने के लिए आया है. अमित पारकर फिरकी का जादूगर है ये. इस खिलाड़ी का रिदम देखिए, इस खिलाड़ी का फॉलो थ्रू देखिए, इस खिलाड़ी का हायाम एक्शन देखिए, और उसके साथ ये देखिए कि वो गेंद को घुमाने की क्षमता रखते हैं. ये बहुत ही फेवरेट खिलाड़ी है. हालांकि मैंने भी इनके नाम का सुझाव दिया था,
2-3 टीम्स को कि इस खिलाड़ी को जरूर उनका चयन करें, क्योंकि कमाल का ये गेंद को घुमाने की क्षमता रखते हैं और सटीक लाइन एंड लेन से सही लंबाई और सही दिशा किसे कहते हैं इसका उत्तम उदाहरण अक्सर वो पेश करते हैं। और ये पहला उदाहरण उन्होंने अपने सामने रखा। पहली गेंद मृणाल वर्सोलकर जैसे बल्लेबाज को उन्होंने हवा में खेलने पर मजबूर कर दिया और एक आसान सा कैच शॉर्ट पॉइंट की दिशा में देकर मृणाल बैक टू द पवेलियन। इस बीच नए बल्लेबाज आए हैं करण तोड़नकर। हाँ, इस खिलाड़ी के ऊपर हम सभी की निगाहें होंगी, नजरें होंगी। युवा खिलाड़ी है और एक लाजवाब खिलाड़ी है, ऑलराउंडर खिलाड़ी है। गेंदबाजी हो या बल्लेबाजी, मैं यहां से कह सकता हूं कि जब तक ये मैदान में रहेंगे ये मैच बल्लेबाजों के पक्ष में हो सकता है, क्योंकि इस खिलाड़ी को मैंने देखा है, बहुत ही अच्छी तरह से देखा है। इस खिलाड़ी का रहना बल्लेबाजी करने वाली टीम के लिए बहुत जरूरी है। करण तोड़नकर नाम याद रखना। अमित पारकर के सामने बेस्ट वर्सेस बेस्ट। जी हाँ, इस मरतबा अक्रॉस द लाइन खेला था, मगर जहां पे खेला था वहां पे फील्डर तैनात थे, शॉर्ट स्क्वायर लेग में फील्डर तैनात, और इसी वजह से फिर से एक बार यहां पे बिंदी गेंद। लगातार 2 गेंदें बिंदी आ चुकी है। अमित पारकर के पास एक्सपीरियंस है, हालांकि युवा खिलाड़ी स्ट्राइक एंड पर बल्लेबाज करण तोड़नकर बल्लेबाजी कर रहे हैं और उनके सामने बड़े शॉट लगाना इतना आसान तो नहीं है, क्योंकि देखिए बार बार यहाँ पे फील्डिंग में तब्दीली, बदलाव हमें नजर आता हुआ। शॉर्ट स्क्वायर लेग के फील्डर को थोड़ा सा स्क्वायर किया है और डीप स्क्वायर लेग भी हमें नजर आता हुआ। शॉट मिड विकेट और उसी के साथ एक मिड ऑन उन्होंने लिया है। ओहो, इस मरतबा उल्टे हाथ से खेलने का प्रयास, मगर अंपायर जी की तरफ से 1 रन का इशारा डिक्लेयर के रूप में। 1 अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा और इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा। रनों की संख्या हो चुकी है 11 रन 2 विकेटों के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पथ पर। 5 ओवर का यह मुकाबला जीतने के लिए 61 रनों की जरूरत। आहा, ये है जादूमय गेंदबाजी। ओहो, दिल जीत लिया है, दिलों के ऊपर राज किया है अमित पारकर ने। अब तक लगातार 4 गेंदें इस तरह से डाली कि बल्लेबाजों के पास कोई उसका जवाब नहीं था। बल्लेबाज यहाँ पे वंचित है रनों से, बल्लेबाज यहाँ पे अचंभित है। आखिरकार हवा में खेला है, मगर 30 गज के दायरे का यहाँ पे फायदा मिलता हुआ। गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। बहुत ही खूबसूरत यहाँ पे चौका आता हुआ। इस चौके के सहायता से रनों की संख्या ने हाई जंप लगाई है, रनों की संख्या ने छलांग लगाई है और रनों की संख्या जा पहुंची है 15 रन 2 विकेटों के नुकसान पर। जीतने के लिए मैं फिर से एक बार सभी को याद दिलाना चाहूंगा, 61 रनों की जरूरत। 5 ओवर का यह मुकाबला है। इस ओवर की अंतिम एक गेंद अमित पारकर की, मगर इस मतलब ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर जाने वाली गेंद अंपायर जी ने, शाहिद सर है अंपायर जेपी पैनल के और एक बहुत ही बेहतरीन अंपायर। पूरी जिंदगी आकाश, पूरी जिंदगी इन्होंने क्रिकेट में ही गुजारी है, फिर वो जेपी हो या मुन्ना पठान हो या ये शाहिद सर हो। ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली, आणि म्हणूनच त्यांच्या त्या कॉन्ट्रीब्युशनचं आपल्याला खऱ्या अर्थानं महत्त्व अधोरेखित होताना पाहायला मिळते। सर कंटिन्यू। ओहो, इस मतलब हवा में गेंद जरूर है और 2 खिलाड़ियों के बीच में से ये गेंद फिर से एक बार लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। मिलेंगे रन यहाँ पे 4 तो होगा बेड़ा पार। इस चौके के सहायता से रनों की संख्या में इजाफा। रनों की संख्या ने फिर से एक बार छलांग लगाई है। 20 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। देखिए आपके स्क्रीन पर बहुत ही खूबसूरती के साथ यहाँ पे नजारा दिखाई देता हुआ। शानदार स्ट्रोक था ये, ऑन द राइज खेला हुआ ओवर पिच गेंद थी। 20 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 2 ओवर की समाप्ति के बाद। जीतने के लिए कुल मिला के 61 रनों की जरूरत। 18 गेंदे और 41 रनों की जरूरत। देखिए 18 गेंदे और 41 रन आसानी के साथ बन सकते हैं, मगर बनने के लिए यासिन सर याच्यामध्ये ना थोड्या गोष्टी आठवाव्या लागतील। म्हणजे नाईट क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर क्रीडा भवनला पहिली नाईट क्रिकेट स्पर्धा साधारण 1995 साली झाली आणि दिघोडी संघाला, धर्मवीर दिघोडी संघाला एक गोष्ट आठवावी लागेल, त्यावेळेचा मॅन ऑफ द सिरीजचा खेळाडू होता वन ऑफ द लिजेंडरी प्लेयर इन अलिबाग क्रिकेट राजू म्हात्रे, जे कोळगावचे आहेत। आणि त्याच्यामुळे राजू मामाने जो परफॉर्मन्स 1995च्या नाईटला, म्हणजे या मैदानावरती पहिल्यांदा अलिबाग तालुक्यातील खेळाडू ओपनच्या संघ असताना सुद्धा मॅन ऑफ द सिरीज कोणी किताब पटकावला होता ना, तर तो राजू म्हात्रेने पटकावला होता, जो सासवण्याचा आहे, कोळगावचा आहे। दिघोडीच्या संघाला रिप्रेझेंट करणं किंवा त्यांच्या त्या विभागातील असणं किंवा मग रायगड जिल्ह्यातील त्या मोठ्या खेळाडूंच्या पैकी एकमेव असणं, ही एक मोठी उपाधी आहे। दिघोडी संघाला ना ते आपल्या इतिहासातल्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा द्यावा लागेल की आता येणाऱ्या
18 चेंडूमध्ये 41 धावांची आवश्यकता असताना राजू मामाच्या त्या परफॉर्मन्सलाही आठवावं लागेल आणि त्याच वेळेला आपल्या वैभवशाली इतिहासाला सुद्धा उजाळा द्यावा लागेल. या संदीप रसल मसल को भी याद करना पड़ेगा, क्योंकि आप जानते हैं कि आईपीएल में किस तरह से उन्होंने इसी तरह से जो सिचुएशन था वो किस तरह से हैंडल किया था और 18 गेंदों में 54 रन भी बनाए थे. यहाँ पे 41 रनों की जरूरत. गेंद ने बल्ले का बाहर ही एक महीन सा सीरा लिया और सीधा विकेट कीपर समीर के हाथों में, और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर जाएंगे. ये तीसरा बल्लेबाज मैदान से बाहर जाता हुआ अक्षय पाटिल के रूप में. करण के ऊपर अब बहुत बड़ी जिम्मेदारी है. कमाल की गेंदबाजी की है गेंदबाजों ने. पहले ओवर में पार्थ ने काफी प्रभावित किया, एक सफलता अर्जित की, मात्र 10 रन खर्च किए. उसके बाद अमीर पारकर आए, अमित पारकर ने भी 10 रन खर्च किए और उन्होंने भी एक सफलता अर्जित की. पार्थ गरज फिर से एक बार यहाँ पे आए और दूसरे ओवर में पहली गेंद पर एक सेट बल्लेबाज को चलता किया है. अब धीरे धीरे मैच के ऊपर की जो पकड़ है वो लूज होती हुई दिखाई दे रही है. मगर मैंने जैसे कहा इसके पहले कि करण तोड़नकर के ऊपर हम सभी की निगाहें होंगी, विश्वास होगा उनके टीममेट्स का भी, उनके फैंस का भी, उनके फॉलोअर्स का भी, कि करण तोड़नकर जब तक मैदान में रहेंगे यहाँ पे धमाका तो होगा. इस बीच नए बल्लेबाज हम देख सकते हैं सौरभ मोरे. सौरभ मोरे में भी बड़े स्ट्रोक खेलने का मादा है, बड़े स्ट्रोक खेलने की सलाहियत है, वो हुनर और वो कला जरूर है. क्योंकि इसके पहले भी सौरभ मोरे ने जब गेंद ट्रैवल नहीं हो रही थी हवा के रास्ते से, तब पहला छक्का सौरभ मोरे के बल्ले से ही आया था. वही सौरभ मोरे के ऊपर भी यहाँ पे विश्वास होगा, क्योंकि यहाँ से मैच जीतना हालांकि आसान तो नहीं है मगर मुश्किल भी नहीं है, नामुमकिन नहीं है. देखिए क्राउड यहाँ पे बहुत ही उत्साही है और बहुत सारे फैंस, बहुत सारे फॉलोअर्स अभी भी हमसे जुड़े हुए हैं. FH यूट्यूब चैनल के जरिए से ये पूरा टूर्नामेंट जिसका ब्रॉडकास्टिंग हो रहा है और उसी के साथ साथ प्रो लिंक इस यूट्यूब चैनल से भी इस टूर्नामेंट को आप देख सकते हो. पात घरक की अगली गेंद, मगर कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना. पहली गेंद का सामना कर रहे थे मगर अंधाधुंध अपना बल्ला चलाते हुए गेंद शायद ऑफ स्टंप के बाहर जा रही थी. देखिए आपकी स्क्रीन पर जरूर यहाँ पे देखने को मिलेगा, ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर थी मगर अक्रॉस द लाइन, और गेंद थोड़ी सी नीची भी रही, जिसे आजकल के क्रिकेट में सबमरीन डिलीवरी भी कहा जाता है. उनका बल्ला गेंद के ऊपर से चला और इसी की वजह से बिल्कुल, जी हाँ, इसमें तो जोरदार प्रहार तो किया है, मिड विकेट की दिशा में फील्डर को ढूंढ लिया है, सीधा फील्डर के हाथों में खेल गए और एक बहुत ही बड़ी मछली जाल में. सौरभ मोरे बैक टू द पैवेलियन. फिर से एक बार देखिए स्क्रीन पर देख सकते हैं ऑफ स्टंप के बहुत बाहर जाने वाली गेंद को जबरदस्ती ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश की और फ्लैट, हालांकि वो जमीन से समांतर स्ट्रोक था और इसी वजह से मिड विकेट की दिशा में पकड़ने में बहुत ही आसानी हुई. हालांकि थोड़ा सा भी दाएं बाएं होता तो शायद ये 6 रन के लिए भी जा सकता था, क्योंकि ताकत जनरेट की थी. बॉटम हैंड का बहुत ही अच्छी तरीके से इस्तेमाल यहाँ पे किया था, मगर बदनसीब रहे, बहुत ही निराश और नाराज मन से मैदान से बाहर आते हुए. संदीप, इस तरह से हालांकि तुमको याद होगा कि ऑफ स्टंप के बाहर सफल होकर मिड विकेट और स्क्वायर लेग के जानिब खेलने की कोशिश सबसे पहले टेनिस क्रिकेट में किसने की थी? इसका नाम है महेश मकवाना, the legend Mahesh Makwana. Of course, and it was a special moment for all the tennis spectators. कारण तेव्हा आपण पाहिलं होतं ना की महेश मकवाना म्हणजे डगलस मरिलियरला आपण अजित आगरकरच्या अगेन्स्ट मध्ये पाहिलं, पण महेश मकवाना ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार आणि तो त्या पद्धतीने स्ट्रोक खेळणार, फाईन लेग लॉंग लेग वरून किंवा ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन स्क्वेअर लेग वरून फटके खेळणार. तर महेश मकवाना लिजेंडरी क्रिकेटपटू होता. अलिबाग क्रिकेटने त्याला अनेक वेळेला अनुभवलं. क्रीडा भवनच्या मैदानामध्ये सुद्धा आपण त्याला 90च्या दशकामध्ये मैदानामध्ये खेळताना पाहिलं. सो राहुल 11 असेल किंवा त्यानंतरचा मॅचलेस मुंबईच्या संघामध्ये असेल, महेश मकवाना एक लिजेंडरी क्रिकेटपटू या अलिबागने अनुभवलाय. जी संदीप, फिर से एक बार देखिए, हवा में गेंद खड़ी हो चुकी है, गेंद फलक में और जान हलक में. ओहो, ये कैच यहाँ पे ड्रॉप किया है. बहुत बड़ी गलती, बहुत बड़ी भूल हो चुकी है. इस तरह से कैच आप ड्रॉप नहीं कर सकते. एक बहुत ही बड़ा टूर्नामेंट आप खेल रहे हो, आप
प्रोफेशनल ये क्रिकेट खेल रहे हो, शॉर्ट स्क्वायर लेग और उसी के साथ एक शॉट मिड विकेट में जो फील्डर थे, दो खिलाड़ी उस कैच के नीचे तकरीबन आ चुके थे, मगर उसके बावजूद ये कैच ड्रॉप हुआ। इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन यहाँ पे मुकम्मल कर लिया है। रनों की संख्या हो चुकी है 21 रन, 21 फॉलोस ऑफ 3 विकेट्स। थर्ड ओवर इन प्रोग्रेस। पार्थ कमाल की गेंदबाजी करते हुए, पार्थ अब आज अपनी बेस्ट गेंदबाजी करते हुए दिखाई दे रहे हैं। जी हाँ, इस मरतबा ऑन द राइज कारपेट के सहारे उस गेंद को खेला था मिड ऑन की दिशा में, मगर वहां पे फील्डर तैनात है। 1 रन लेने से नहीं रोक पाएंगे, मगर एक रन से काम नहीं बनेगा। जैसे मैंने अभी भी कहा कि आपको सिंगल और डबल भी चाहिए, उसी के साथ बीच बीच में एक बड़े स्ट्रोक भी चाहिए, तब जाके मैच जिंदा हो सकता है, मैच में जान भर सकते हैं आप। और इसी की कोशिश में बल्लेबाज भी है, मगर गेंदबाजों की कलात्मक गेंदबाजी की वजह से यहाँ पे बल्लेबाज वंचित है। फुल टॉस गेंद फिर से एक बार उसे हवा के रास्ते से खेला है, 2 खिलाड़ी उस गेंद के पीछे और बहुत ही बेहतरीन तरीके से उस काउ कॉर्नर की दिशा में उस गेंद को फील्ड करने में कामयाब हुए और इसी वजह से बल्लेबाजों को मात्र 2 रन लेने का मौका। पार्थ घरत ने इस ओवर में काफी प्रभावित किया, जबरदस्त गेंदबाजी की है, मात्र 4 रन खर्च किए और 2 बल्लेबाजों को चलता किया है। कुल मिला के 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 24 रन। देखिए आपके स्क्रीन पर किस तरह से फुल टॉस गेंद को ताकत के साथ खेला था। जयेंद्र अर्थात बाबू नाम से पहचाने जाते हैं, मैन फ्रॉम रेवलंडा। संदीप क्या कहोगे, अभी अब जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में 37 रनों की जरूरत। ती स्फोटक इनिंग आठवावी लागेल ना, कारण चेंडई संघाला तशा प्रकारच्या प्रतीक्षा करतोय चेंडई संघ। म्हणजे आमचे विकास पाटील आणि त्यांचे सर्व पाठीराखे मंडळी या ठिकाणी वाट पाहतात की चेंडईकडून एखादा तरी स्फोटक खेळाडू असेल की जो मैदानामध्ये अशा प्रकारची बॅटिंग करेल, आणि आहेत त्यांच्याकडे आहेत असं ते म्हणतात। तर इथे याच दरम्यान सन्मान घेऊया। व्यासपीठावरती एक नामांकित उद्योजक सचिनजी राऊळ उपस्थित आहेत। क्रीडा भवन मैदानाशी त्यांच्या जाम जुन्या आठवणी येतात, संघाचे मालक सुद्धा आहेत। महेश पाटील यांना मी विनंती करतोय, कारण क्रीडा भवनच्या ज्या वेळेला 2-2, 3-3 संघ असायचे तेव्हा सकाळी 7च्या आधी सचिन राऊळ या ठिकाणी लेदर क्रिकेट खेळण्यासाठी नेहमी हजर असायचे। त्याच्यामुळे लेदर क्रिकेट विषयी सचिन राऊळ यांचं प्रेम आणि त्याच वेळेला ओहो विकास पाटील बोलले होते की आमच्याकडे आहेत प्लेयर। फोटो घ्या। सन्मान्य सचिनजी राऊळ यांचं या ठिकाणी यथोचित मानसन्मान आणि स्वागत होतोय। यासिनजी फक्त 2 मिनिटात मी तुमच्याकडे येतो। संघमालक राकेशजी चव्हाण यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित मानसन्मान होणार आहे। मी महेश पाटील यांनाच विनंती करतो की आपण राकेश चव्हाण यांचं स्वागत करायचं आहे। राकेश चव्हाण यांचा सुद्धा महेश पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान होईल आणि यासिन सरांकडे वळतोय, कारण मॅच थोडी रंगत आले या फटक्याने। जी हाँ संदीप, ये लीजिए बैक टू बैक करण तोड़नकर ऑन द फायर, आग की तरह बरसते हुए ये 2 गोले। जैसे मैंने कहा था दोस्तों, इस खिलाड़ी के ऊपर निगाहें होगी, नजरें होगी, जब तक ये मैदान में रहेंगे। मैच अभी तक हमने हारा नहीं है, ये मैच हम जीत सकते हैं। इस मैच का पूरी तरीके से पलड़ा भारी हो चुका है। मंदार मात्रे के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी और मनोवैज्ञानिक दबाव भी आ चुके हैं, क्योंकि पहली 2 गेंदों में 2 छक्के लगाने के बाद अब रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 36 रन। अब जीतने के लिए 10 गेंदों में 25 रनों की जरूरत। जबरदस्त मुकाबला, शानदार मुकाबला। जी हाँ, इस मरतबा हेलीकॉप्टर के पंखे की तरह अपने बल्ले को चलाया था, खोद कर उस गेंद को खेला था, मगर कारपेट के सहारे खेला हुआ ये स्ट्रोक तकरीबन मिड विकेट की दिशा में, डीप में फील्डर तैनात थे और इसी वजह से 1 ही रन यहाँ पे मिलेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 37 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 4 विकेटों के नुकसान पर 4था ओवर प्रगति पर। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज जो है जयेंद्र, वो भी बड़े स्ट्रोक खेल सकते हैं। फुल टॉस गेंद, ओहो ये लीजिए नो बॉल। इसे कहते हैं आम तो आम और गुठलियों के भी दाम। 7 रन मुफ्त के। नाही यासिन सर, तेच म्हणतो ना आपण, सरडा राजकारण आणि क्रिकेट कधी रंग बदलेले सांगता येत नाही, आणि हेच तर मैदानात पाहिलं। विकास पाटील म्हणाले आमच्याकडे आहेत बॅट्समन आहेत चेंडईकडे, आणि ते मैदानात अनुभवायला मिळाले। स्कोर सांगा एकदा, किती बॉल किती? अब जीतने के लिए जी हाँ, यहाँ पे तीसरे अंपायर को दावत दी है। अब तीसरे अंपायर मुआयना करेंगे, जिसे क्रिकेट की परिभाषा में UDRS कहते हैं, अंपायर डिसीजन रिव्यू सिस्टम। अब यहाँ पे देखा जाएगा
क्या ये नो बॉल था? जी हाँ, अंपायर जी ने यहाँ पे नो बॉल करार दिया है। और इसीलिए दोस्तों मैंने कहा था कि कर्म भूमि की दुनिया में श्रम सभी को करना है। अब यहाँ पे श्रम करते हुए, क्योंकि तकदीर पर भरोसा करना और तकदीर पर बैठे रहना ये सही बात नहीं होगी। तकदीर के खेल से निराश नहीं होते, जिंदगी में ऐसे उदास नहीं होते। हाथों की लकीरों पर क्यों भरोसा करते हो? तकदीर उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होते। आणखीन एक षटकार जर आला तर राकेश चव्हाण यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. 9 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता असेल. 16 धावा आवश्यक आहेत येणाऱ्या पुढच्या 9 चेंडू मध्ये. सामना अजूनही दोन्हीकडे बॅलन्स आहे. मैच यहाँ पे बन चुका है। जी हाँ, फ्री था। देखिए अक्सर ये भूलते हैं हम भी और क्रिकेट के खिलाड़ी। जिस तरीके से आप सभी को याद होगा, एक मैच जारी था भारत बनाम पाकिस्तान। नवाज ने बोल्ड आउट किया था विराट कोहली को और सारे को लोग भूल चुके, मगर विराट नहीं भूला था। विराट ने 3 रन दौड़कर पूरे कर लिए थे। ओहो हो, ये लीजिए, ये तो लाजवाब, आउटस्टैंडिंग, अद्भुत, आश्चर्यकारक, प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक, कॉपी बुक स्टाइल से खेला हुआ। कवर के ऊपर से लॉफ किया, गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर। ये इस ओवर में आता हुआ चौथा छक्का। देखिए, इसीलिए आकाश में अक्सर कहता हूं, जिंदगी हो या क्रिकेट का मैदान, वक्त बदलने में वक्त नहीं लगता। वक्त बदल चुका है। 4 छक्के आ चुके हैं। रनों की संख्या देखिए आपके स्क्रीन पर, 51 रन। सोहेल वार की जानिब से 500 रुपए का इनाम इस बल्लेबाज के लिए। जयेंद्र बलकौड़े के बल्ले से और एक धमाका हो सकता था, मगर मिड विकेट की दिशा में पकड़े गए। गेंद हवा में लहराती हुई नजर आई, बहुत देर तक हवा में थी। दूरी हालांकि कम और ऊंचाई ज्यादा थी, इस वजह से पकड़े गए। मगर ये मैच बहुत ही क्लोज आ चुका है। अब अंतिम में 1 ओवर 6 गेंदों में 10 रनों की जरूरत। जयेंद्र बलकौड़े, मैन फ्रॉम थेरोंडा, हालांकि उन्होंने अपना काम तमाम किया है। काम मुकम्मल नहीं हुआ है, मगर फिर भी अपना काम बखूबी उन्होंने निभाया है, क्योंकि वक्त की नज़ाकत को उन्होंने समझा है। इस मैच के सिचुएशन को हैंडल किया है और इसी वजह से तालियों की गड़गड़ाहट से उनका इस्तकबाल जरूर होगा, क्योंकि उन्होंने मात्र 6 गेंदों का सामना किया और 2 छक्कों के सहायता से अपने टीम के लिए 15 रनों का योगदान दिया है। वेरी वेल डन। मगर अब अभी भी मैच गेंदबाजी करने वाली टीम जीत सकती है। पार्थ घरत, अमित पारकर ने जो मेहनत की है, जो विकेट चटकाया है, मैच को पूरी तरीके से अपनी तरफ झुकाया था, वो मैच उनके हाथों से धीरे धीरे फिसलता हुआ नजर आता हुआ दिखाई दे रहा है। मगर अंतिम ओवर अभी भी बाकी है। मैच अभी भी किसी ने जीता नहीं, मैच अभी ने किसी से हारा नहीं है। अब स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है करण तोड़नकर, इस बीच नए बल्लेबाज है मयूर पाटिल और गेंद सौंपी है गेंदबाजी करने वाली टीम के कैप्टन ने विक्रम के हाथों में। विक्रम थड़े अपना निजी पहला और निर्णायक ओवर लेके आए हैं। 6 गेंदे 10 रन, 10 रन 6 गेंदे। मैच अगर पसंद आई हो तो जोरदार तालियों से यहाँ पे बल्लेबाज और गेंदबाजों का भी स्वागत करेंगे, क्योंकि ये मैच कमाल का है। आज के रजनी का ये बहुत ही खूबसूरत, बहुत ही शानदार नजारा। क्रिकेट में वातावरण तो बन चुका है, मगर मैच किसका बनेगा? स्ट्राइकिंग एंड पर 2 जो बल्लेबाज है उन्होंने 2 चौके और 2 छक्कों से अपनी पारी को सजाया है। पहली गेंद और ये बहुत जबरदस्त दूरी और 6 रन की मंजूरी। आहा, सारे क्रिकेट के दीवाने अब जो सोए थे वो अब यहाँ पे जग चुके हैं, जो बैठे थे अब वो खड़े रह चुके हैं, क्योंकि 5 गेंदें और जीतने के लिए मात्र 4 रनों की जरूरत। फांसे उल्टे पड़ चुके हैं। देखिए संदीप, क्या कहोगे? फांसे पूरी तरीके से बदल चुके हैं। वक्त बदलने में वक्त नहीं लगता, यही सही है। अगली गेंद फिर से एक बार विक्रम, राइट आर्म ओवर द विकेट, फुल टॉस। ये लीजिए, 4 गेंदें रखकर इस मैच को जीता है। वेरी वेल डन बॉयज, लाजवाब, बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं।
आणि सामन्यामध्ये आपण सामनावीर पारितोषिकाकडे जाणार आहोत. ज्याच्या नावाचा उद्घोष मी केला होता, ज्याचा नावाचा उल्लेख केला होता, ज्याची ओळख करून दिली होती, ज्याने 11 चेंडूंचा सामना केला आणि 34 धावा नाबाद फटकावल्या, त्यामध्ये 4 षटकार आणि खणखणीत 2 चौकार समाविष्ट होते, असा सामनावीराचा मानकरी ठरलाय करण तोडणकर, मॅन फ्रॉम धोकवडे. आणि त्याच करण तोडणकरला 1000 रुपयांचा कॅश प्राइज सुद्धा आलेला आहे. मॅच फिनिश केल्याबद्दल श्री इंद्रनील नाईक यांच्या वतीने हे 1000 रुपयांचा कॅश प्राइज आलेला आहे. मी सर्वप्रथम आमंत्रित करतो धर्मवीर दिघोडी संघाचा सागर पाटीलला या ठिकाणी आमंत्रित करतो.